वर्ध्यातील आरवी या ठिकाणी असलेल्या जिनिंगला रात्री 3च्या सुमारास आग लागलेली आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे। पराग धोबळे आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। पराग, या आगीसंदर्भात काय माहिती? प्राजक्ता, जी माहिती आपल्याला मिळते आहे त्यामध्ये असं सांगण्यात येते की काल रात्री 3च्या सुमारास ही अचानक आग लागली आहे। मशीनमध्ये काम सुरू असताना जेव्हा शॉर्ट सर्किट झालं त्यातून ही आग लागली असावी असं बोललं जात आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठेवण्यात असलेला जो गंजी होती त्या कापसाच्या गंजीला सुद्धा ही आग पोहोचली, त्यामुळे कापसाच्या गंजीला पूर्ण आगीचा वेढा घेतलेला होता। सोबतच कापसाची प्रोसेसिंग केल्यानंतर गाठी तयार करण्यात येतात, त्या गाठीला सुद्धा या आगीचा विळासा बसला, त्यामुळे एक मोठं नुकसान यामध्ये झाल्याचं बोललं जात आहे। कुठच्या घरातही असल्याचं नुकसान सध्या बोललं जात आहे। ही आग रात्रीपासून सुरू आहे। त्यानंतर पुलगाव, वर्धा, आरवी इथून अग्निशामक सुद्धा बोलावण्यात आलेले होते। त्या अग्निशामककडून हे आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे। आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळालं असलं तरी कापसाची आग ही एका दमानं लगेच विझवल्या जाते, त्यावर अजूनही पाणी मारा सुरू आहे। प्राजक्ता, पराग, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।